त्यावेळेस देवेंद्र क्षत्रिय आणि भावेश सामने एकामेकाची जुगलबंदी आपण पाहिली असेल, तशीच जुगलबंदी आता या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल। पहिला चेंडू सामना करेल भावेश सावंत। फटका जबरदस्त आहे, पण त्यामध्ये जी ताकद हवी होती ताकद नव्हती या फटक्यामध्ये, आणि फटका नाही तर झटका दिला अल्पेश 11 लवजी संघाला। 440 व्होल्टचा झटका। पहिला फलंदाज भावेश सावंत, बागसूर पवेलियन डीजे। मध्ये हिमांशु मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत। धावसंख्येचा अकाउंट अजून ओपन देखील नाहीये, धावसंख्येचं खातं देखील खोलले नाही अजूनही। सुरुवात कशी केली जाईल या पहिल्या सत्राला, पूर्वार्धाला कशा प्रकारची सुरुवात होईल, किती धावसंख्या बनवली जाईल ही सुरुवात आहे खऱ्या अर्थानं। कारण आतापर्यंतचा प्रवास बघितला, पहिला चेंडू होता स्टेप आउट करून खेळायचा होता, परंतु त्या चेंडूवरती जसा हवा तसा फटका खेचता आला नाही। अगदी चेंडूला लांब म्हणजे मी तर म्हणेन अगदी नजदीकने चेंडू मात्र हा खेळपट्टीच्या आतमध्ये जायला, आणि पहिली सफलता मिळाली ती देवेंद्र क्षत्रियाला। पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर निघालाय तो भावेश सावंत। इनायत पोझिशन 3 वरती हिमांशु, तिसऱ्या क्रमांकावरती ओमकार भारणेकर। आपण जिथे असाल तिथे व्यासपीठाशी आपण संपर्क करा। यावेळेस सुख करायचा होता, फटका जबरदस्त बघायला मिळाला। समोर खेळ असायचं होतं, इथे कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये, निर्धाव चेंडूची होतीये सांगता। फॉर्च्यून इव्हेंटला कोण उचलेल? हा फटका जबरदस्त आहे। 1 बाउंस 2 बाउंस दणदणीत चौकार। जरूर मी यावरती तुम्हाला सांगेन सर, यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये। निर्धाव चेंडूची ते होते सांगता। सुरुवात तर खऱ्या आता चांगली करावी लागेल, एक मोठ्या टोटल पर्यंत पोहोचावं लागेल। पंच डिस्कस होईल, दोन्ही पंच डिस्कस करतील। यस नो चेंडू फ्रीड असेल, नहले पे दहला उघडा डोले पहा नीट, चेंडू असणार फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो। यावेळेस काय घडलं, सिंगल धाव मात्र मिळेल तर तुमची कॉमेंट आम्हाला देखील ऐकायची आहे। बरेच ऐकलंय तुमच्या माध्यमातून आम्ही। धावसंख्या आहे ती 6 धावा। चार धावा
मात्र साहेब काल आम्ही देखील बघत होतो, नंतर काही ह्याच्यामुळे आम्ही ती मॅच युट्यूबमुळे थोडंसं थांबलो होतो, परंतु कालच्या रात्रीमध्ये देखील चांगल्या प्रकारचे सामने आपल्याला मॅच बघायला मिळाला. इथून हा संघर्ष करतोय अल्पेश 11 लवजी, त्याला फाईट करतोय सिया 11 सहकार नगर खोपोली. दोन संघ खोपोली शहरामधले आहेत. खोपोली शहरामधले दोन ताकदवार फलंदाज आता एकामेकाच्या विरोधात खेळतात. उद्या बघाल ते सगळे खेळाडू एका बाजूलाच बसतील नाक्यावरती, मग कुठल्या हॉटेलमध्ये एका ठिकाणी बसतील. पण आता तुम्हाला एकामेकाला विरोध करावा लागेल आणि तो विरोध आता ह्या मैदानाच्या आतमध्ये हे दोनही टीम आता मात्र संघर्ष करतोय. या वेळेस मात्र काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, निर्धाव चेंडूची होती सांगता. षटक क्रमांक खऱ्या अर्थानं पहिलं झालं समाप्त. P1 चं षटक संपलं. गोलंदाज होता देवेंद्र क्षत्रिय. हे पहिलं षटक हाताळलं, धावा खर्च केल्या फक्त 7. एक महत्वपूर्ण विकेट षटक राहिलं आतापर्यंत. हे अजूनही काही बिघडलं नाही, अजूनही काही घडलं नाही, कारण नवनाथ मामुनकर सारखा एक स्टार खेळाडू जो अजूनही खेळपट्टीवरती आहे, त्याच्या मनगटामध्ये एक ताकद आहे. त्याच्यामध्ये जर का 1-2 मोठे फटके 2-3 षटकात त्याच्या बॅटमधून आले तर एक मोठ्या धावसंख्येकडे अल्पेश 11 लवजी संघ वाटचाल करेल. 7 धावा आहेत गोलंदाजी मार्क वरती. विनीत सकपाळ खोपोली ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला हे देखील अग्रगण्य स्थानावरती नाव आहे. खालापूर ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, खोपोली ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये ह्याचं देखील नाव अगदी सातत्याने घेतलं जातं. विनय सकपाळ खोपोली प्रीमियर लीग मध्ये काय अभूतपूर्व कामगिरी याच्या माध्यमातून बघायला मिळाली. विनीत सकपाळ दुसरा गोलंदाज, पहिला चेंडू यावेळेस समोर खेचला होता. बॅक टू द बॉर्डर खेळले, सिंगल धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, फार वेगाने ही धाव पूर्ण झाली आहे. तिसऱ्या पंचांकडे होती मागणी, ही धाव पूर्ण झाली आहे की नाही हा निर्णय आता गुलदस्त्यात. तिसरा पंचांकडे हा निर्णय पेंडिंग. नॉट आउट. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. कॅमेरामॅनचं कौतुक करेन मी आता कृष्ण माते सर. शेवटच्या मोमेंटम पर्यंत त्याला कॅप्चर केल्याचं काम त्यांनी शेवटपर्यंत केलं. सुचित, रामदास, ऋतिक बघा जैन म्हणतायत. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, मेन कॅमेरामॅन कोण आहे? रामदास. रामदास जो अच्छे को इन कैमरे में कहते हैं कैद, रामदास. धावा संख्या आहे 9. येस, धावा संख्या आहे 9. तर आपला माझ्यापेक्षा आपला अनुभव मोठा आहे आणि नाही धावा संख्या आहे ती 9. 11 धावा आहेत. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात फॉर्च्यून इव्हेंट टीम गेली 5 रात्र या स्पर्धेला कव्हर करतेय. आजच्या 6व्या रात्रीमध्ये आपण खऱ्या अर्थानं पाहतोय जी स्पर्धा आज सुरू आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बराच काल हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा जेल सुटल्यानंतर ही धाव मात्र होतीये पूर्ण आणि धावसंख्या होतीये ती 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. क्या 13 क्या मेरा 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. नवनाथ मामुनकर अजूनही शांत आहे. त्याच्या बॅट मध्ये मोठे फटके येत नाहीये. त्याच्या बॅट मध्ये एखादा मोठा फटका यायला हवा हे अल्पेश सरकुळेचं मत असेल. 1-2 मोठे फटके यायला हवेत तर मजा येईल या मॅच मध्ये. कट केला आहे सुचितचा फटका. चेंडू सीमा पार होतोय. काय जबरदस्त फटका गोटा खेचला. कॉपी बुक स्टाईलने फटक्याची निवड केली. फाईन लेग लॉंग लेग सीमा पार होतोय. नवनाथ मामुनकरच्या बॅट मधनं आला हा चौकार.
नवनाथ मामुनकरच्या बॅट मधनं आला हा एक दमदार फटका, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार. ज्यांच्या हातातून ही मॅच निसटता पराभव त्यांना करावा लागला आणि ते दुःख आता त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. धाव संख्या आहे ती 21-21. आमचे पवार सर या ठिकाणी जरूर त्यांचा आवाज आपण ऐकला, ज्यांच्या माध्यमातून धन्यवाद. आपलं मनापासून आम्ही आभार मानतो. धाव संख्या आहे ती टोटल 21. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज पियुष वाघ. यस, या व्यासपीठावरती स्वागत आपण घेतोय. मी आयोजकांना विनंती करेन, मराठीचा एक गोड आवाज ज्यांनी आपल्या मराठी भाषेवर प्रभुत्व सिद्ध केलं आणि प्रत्येक शब्दावरती ज्यांचं वजन असतं ते आमचे कल्पेशजी पवार या सरांचा सन्मान, जे कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समेत होते ते या ठिकाणी प्रस्थान करतात, त्याचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी आयोजकांना विनंती करेन की आपण सन्मान त्यांचा या मुख्य व्यासपीठावरती करावा. उबदार मायाची शाळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मान करतोय आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मानची देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. असंच आपण सर पुढे या भविष्यामध्ये या समाजन क्षेत्रामध्ये पुढे जात चला, कारण मराठीचा एक गोड आवाज म्हणून सातत्याने तुमच्याकडे पाहिले जाईल. धाव संख्या होती ती 21. 21 धावा. 21 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. ते मात्र गपलत झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत होत्याचं नव्हतं केलं. आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारण्याचं काम या क्षेत्ररक्षकाने केलंय. चेंडू सीमा पार. आता देवेंद्र क्षत्रिय होतील नाराज. आलाय हा चौकार. बघा, कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत हे क्षण त्या क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केले गेले आणि धाव संख्या होती 25. 25 धावा. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस हुक केलाय. फटका जबरदस्त आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथून मिळेल सफलता. फलंदाज विक्रांत या चेंडूवरती धावतील बाद. या स्थिती जसा मागणी तसा पुरवठा या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 5 रात्रीमध्ये आपण पाहिलं. 6वी रात्र आहे आजची स्पर्धेची. प्रथमेशने पकडला झेल. संपलाय. फलंदाज विक्रांत. नवीन फलंदाज सप्रेमने बऱ्याचशा वेळेस या क्रिकेटवरचं प्रेम आपण बघितलंय. तो सप्रेम कृष्णा म्हात्रे यांची टीम जी आता या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम करते. क्वालिटी ही जशाच तशी अजूनही थोडासा बदल आपण या टेक्निशियन मध्ये बघतोय आपण, कारण आमचे डीजे व्यस्त आहेत. रेडी, लगेच रेडी पोझिशन. वाजू नका लगेच. अरे डीजे मोबाईल बाजूला ठेव तुमचा. डीजे आमच्याकडे लक्ष द्या. लक्ष दे. यस. एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव जोडली गेली. धाव संख्या होती आता वाजून काढीची आपण. यस.
यावेळेस फटका जबरदस्त आहे, इथून देखील झटका बसलाय. येस, इथून धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या अल्पेश 11 लवजी टीमला. फलंदाज नवनाथ मामुनकर येथील बॅक टू डगआउट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश नाव सांगायचं. पियुष. कृष्णा म्हात्रेला अल्पेश सरांची बॅटिंग बघायची आहे. कृष्णा म्हात्रे जे फॉर्च्यून इव्हेंट टीमचे फाउंडर. मला चढा आरबरचे चढवा, तुम्ही चढवा. के अंदर लेग पंच. नाही नाही असं नाही बोलता येणार. चला मॅच कडे वळूया. धावा संख्या आहे टोटल 26 धावा आहेत. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. यावेळेस मात्र अकुल टप्प्याचा चेंडू होता, खोलात टाकलं होतं. बॅट चेंडूचा फार चांगला संपर्क नाहीये. अशा वेळेस बघितलं तर इथे निधाव चेंडूची होते सांगता. पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. येणारे 18 चेंडू आणि गरज असणारे ती 27 या धावसंख्येची. कशा पद्धतीने या धावा पूर्ण होतील ऐकूया एक डीजे कडे संगीत आणि त्यानंतर होईल या द्वितीय सत्राला सुरुवात. दिलदार व्यक्तिमत्व, दिलदार मनाचा हा राजा माणूस ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं 40+ साठी जेवणाची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झाली आहे. एक दमदार व्यक्तिमत्व आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व कसं करावं असं हे दमदार नेतृत्व सन्मान्य शेखर शेठ ठाकूर साहेबांचं शुभागमन झालंय. या परळी सुधागड तालुक्यामध्ये शिवशक्ती प्रतिष्ठान क्रिकेट क्लब कुंभारवाडी परळी आयोजित शिवशक्ती चषक 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 24 चेंडू शिल्लक. द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती 18 चेंडू शिल्लक आणि गरज असणारे ती 27 या धावसंख्येची. 18 चेंडू 27 धावा. अल्पेश 11 लवजी त्याला फाईट करतोय. सिया 11 सहकार नगर खोपोली. दोन्ही संघ ताकदवान आहेत. आमचे प्रदीपजी थोरवे देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 18 चेंडू 27 ची गरज. अल्पेश 11 लवजी. दोन्ही संघ आपण बघितले खोपोली परिसरामध्ये आहेत. खोपोली ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये दोन्ही संघ आपण जरूर पाहिले असाल. आता या तालुक्यामध्ये येऊन ते दोन संघ आता एकामेकाच्या विरोधात हा खेळ सुरू झाला आहे. जबरदस्त आपण बघतोय आपल्या स्मार्ट टीव्ही वरती बघू शकाल. फॉर्च्यून इव्हेंटची आमचा कॅमेरा आपण बघतोय. या स्मार्ट टीव्ही वरती आपण बघू शकाल ज्या या व्यासपीठावरती जे आमचे पाहुणे बसलेत शेखरजी ठाकूर साहेब ज्यांचं नुकतंच या व्यासपीठावरती शुभागमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं खऱ्या अर्थानं एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या बरोबर अनेक त्यांचा मित्र परिवार या व्यासपीठावरती उपस्थित झालाय. त्या सर्वांचं आम्ही मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 18 चेंडू 28 ची गरज. मॅच कडे जरूर जपून जातोय. तमाम प्रेक्षक वर्गाचं, खेळाडू मित्रांचं आणि उपस्थित या सर्व उपस्थित मान्यवर पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि वळतोय या द्वितीय सत्राला
अर्थात करतो या उत्तरार्धाला सुरुवात, कारण पूर्वार्धामध्ये आपण पाहिली ती अल्पेश 11 लवजी टीमची बॅटिंग लाईन आणि आता मात्र बॉलिंग अटॅक कसा होईल या द्वितीय सत्रामध्ये हे देखील पाहिलं जाईल. 18 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची गरज, कशा धावा पूर्ण केल्या जातील. बॉलिंग मार्क वरती स्ट्रायकर गोलंदाज. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये खालापूर ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये ज्याचं नाव घेतलं जातं तो मॅन फ्रॉम 22 सावंत लवजी एक्सप्रेस. पहिला चेंडू कोलाट टाकलं होतं, संभ्रमात टाकलं होतं. बॅटिंग अटॅक आपण बघितला, अगदी या चेंडूला स्विच इट करायचा होता, भरपूर वेग होता या चेंडूवरती. बॅट चेंडूचा इतका चांगला संपर्क नाहीये. अशा वेळेस निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळाली. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 17 आणि गरज आहे ती 27 या धावसंख्येची. सतरा चेंडू 27 या धावसंख्येची गरज. यावेळेस मात्र हा फटका जबरदस्त होता. येतोय दुसऱ्या चेंडूवरती एक दमदार फटका, चौकार. डीजे छोटी मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे आमच्या कुणालची. वळूया मॅच कडे. गोलंदाज तयार 22 सावंत. कोलाट टाकलं होतं समोर, बॅक टू द बॉलर खेळले. सिंगल मिळेल, सिंगल पेक्षा जास्त काय मिळत नाही या चेंडूवरती. एक सिंगल धाव जोडली जाणार. धावसंख्या होती ती 5 धावा. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 15 आणि गरज आहे ती 22 या धावसंख्येची. 22 या धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती 22 सावंत आहेत आमचे शिवतेज फिटनेसचे ओनर, ज्यांच्या माध्यमातून आपण बघितलं आमचे विश्वनाथजी भोसले सर देखील या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लक्ष नव्हतं आमचं, जर तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करूया सकल जनांचं स्वागत करूया. उपस्थित सर्व या मान्यवरांचं, ज्यांच्या माध्यमातून शेखरजी ठाकूर जे आमचे 40+ साठी ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आम्हाला झाली, त्यांच्या बरोबर आमच्या बरोबर आपण उपस्थित बघतोय आमचे मयुरचे शिलारभाई साहेब आहेत. त्यानंतर आमचे विश्वनाथजी भोसले आमचे जिम ट्रेनर आहेत, ज्यांच्या माध्यमातून अनेक युवकांना ट्रेनिंग देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आमचे विश्वनाथजी भोसले साहेब, त्यानंतर विश्वाजी जाधव साहेब, प्रथमेशजी लाड, प्रदीपजी थोरवे साहेब, जे आमदार महेंद्र शेठ थोरवे आमदार साहेबांचे पुतणे आहेत. त्यानंतर गणेशजी गालिवडे, या सर्व पाहुण्यांचं या परिसरामध्ये या परळी सुधागड तालुक्यामध्ये आम्ही मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या आहे ती टोटल 6 5. चला जास्त आर्ग्युमेंट्स करूया. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. धावसंख्या आहे 11. शेवटचे आता चेंडू उरलेत ते 13 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 16 या धावसंख्येची. फॉर्च्यून इव्हेंटचे टेक्निशियन फार चलाक आहेत, व्हेरी चालाक. धावसंख्या आहे ती 11. 13 चेंडू मध्ये गरज आहे ती 16 या धावसंख्येची. 13 चेंडू 16 धावा. 16 धावा, 13 चेंडू. स्विचिटचा फटका बराच काल हवेमध्ये आहे. यावेळेस बघा काय व्यक्त केली भावना या चेंडूवरती, आणि इथून धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज देवेंद्र क्षत्रिय, मोठी विकेट जातीये, ज्यांनी खालापूर प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब घेतलाय. तो देवेंद्र क्षत्रिय येतोय माघारी. बॅक टू डगआउट्स. डीजे
टीमचा असू दे, कुठल्याही गावाचा असू दे, त्याला 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांकडून. शेखर शेठ ठाकूर साहेबांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. कोणताही खेळाडू बघा, लोहा गरम है भाई, मार लो हातोडा. 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल आमचे शेखर शेठ ठाकूर साहेबांकडून. लगातारचे 3 षटकार येणार का? फलंदाज प्रतीक, न्यू बॅट्समन प्रतीक, बॅट्समन न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. बॉलिंग मार्क वरती आलाय स्वमित, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने काय कमालीची गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये, तो स्वमित मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती. प्रथमेश आणि प्रतीक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये येणार का? 3 षटकार यावेळेस. फडका कार्पेट लेवलने खेळून काढलाय. रन गुड विथ द विकेट. अतिशय वेगाने धाव पूर्ण केली गेली. माहिती या धावा महत्वपूर्ण आहेत. इथून धावा घ्याव्या लागतील आणि त्या धावा घ्यायचा प्रयत्न हा खऱ्या आता सुरू आहे. तर नेक्स्ट मॅचला टॉस होईल. मयूर 11 राधाकृष्ण गावडे जांभिवली त्याला फाईट करतोय. वेद इंटरप्राइजेस पिंपरी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यावं. यष्टीरक्षक चुकलाय, चुकीला माफी नाहीये. स्वतः अल्पेश सरकुडे मला वाटतं तिथे आहेत आणि ही धाव पूर्ण झाली आहे. एक धाव महत्वाची आहे. एक धाव रोखावी लागेल. राजकारणामध्ये एका मताला आणि या क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असणारे कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. धाव संख्या होतीया ती 15 धावा. समीकरण बदलेल. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 11 आणि गरज आहे ती 12 या धावसंख्येची. गोलंदाज तयार. यावेळेस सरळ फटका केसला. मिडॉनला लॉंग क्षेत्ररक्षक आहे. सुरुवात करतोय, सुरुवात चांगली करतोय. सिंगलला डबल मध्ये करायचा प्रयत्न सुरू झाला आहे. 1 धाव इथे जोडली गेली. धावसंख्या आहे शेवटचे 10 चेंडू उरलेत. 11 या धावसंख्येची गरज. 10 चेंडू 11 ची गरज. बॉलिंग मार्क वरती स्वमीप ज्याने मागच्या मॅचला युटर्न दिला. काय कमालीची गोलंदाजी केली. यावेळेस कार्पेट लेवल चेंडू खेळून काढलाय. फटका जबरदस्त आहे. लॉंगॉनला मिडॉन फार वेगाने लॉंगॉन मध्ये आला आणि इथून डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न या चेंडूवरती केला, परंतु तोपर्यंत हे दोनही फलंदाज आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. इथून समीकरण बदलेल. 9 चेंडू शिल्लक आहेत मित्रांनो. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. मयूर 11 राधाकृष्ण गावडे जांभिवली आणि वेद इंटरप्राइजेस पिंपरी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यावं. हा फटका जबरदस्त आहे. बराच काळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते, परंतु इथे झेल सुटला मिड विकेटला आणि तिथून धावा मोजल्या. या चेंडूवरती फक्त 1. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 8 आणि गरज आहे ती 8 धावांची. मॅच ऑन आहे मित्रांनो. अजूनही या मॅचचं चित्र अस्पष्ट आहे, कारण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि गरज आहे ती 8 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्क होती स्वमीप कमालीची गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूवरती 1 सिंगल धाव खर्च करतोय. या मॅच मध्ये आपली पक्कड निर्माण करण्याचं काम हा स्वमीपच्या माध्यमातून आता पाहायला मिळतोय. शेवटचे 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज. सन्मानजनक पूर्वक फटका खेचला. सिंगल धाव घेतली. दुसरी धाव होणार का पूर्ण? दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. वेगाने ही धाव पूर्ण झाली आहे. काय जलद गतीने धाव पूर्ण करतायत. जशी पहिली धाव पूर्ण होतीये. सक्के बंधू आहेत. दोनही बंधू घरामध्ये एकत्र कधी बसत नसतील, पण आता बघा, आता त्यांचं ताळमेळ जमलंय. दोघांची पार्टनरशिप आता जुळली आहे आणि इथून त्यांच्या अस्तित्वाची लढाई, कारण आपल्या गावाची अस्तित्वाची लढाई आता ते लढतायत.
यस यस, यावेळेस स्विचिटचा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या बरोबरीने पोहोचलाय. सिंगल धाव पूर्ण. दुसऱ्या धाब्याचा कॉल होत नाहीये, थांबवलं तिथे. एकच सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने शेवटचे चेंडू उरलेत ते आता 6. अजूनही गरज आहे ती 5 या धावसंख्येची. टॉस होईल. मयूर 11 राधाकृष्ण गावडे जांभिवली आणि वेद इंटरप्राइजेस पिंपरी टीमचा कॅप्टन आलाय मला वाटतं. टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करतोय शेखर शेठ ठाकूर साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभास्ते आपण हा टॉस आपल्या पवित्र शुभास्ते करावा. ही 5वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि दिवस रात्र ही स्पर्धा सुरू आहे. डे नाईट. आजची 6वी रात्र आहे. म्हणजे काय कमालीची स्पर्धा आहे. तुम्ही विचार देखील करू शकत नाही या स्पर्धेचा. फॉर्च्यून इव्हेंटला किती कष्ट घ्यावे लागले असतील. 5 दिवस रात्र. नाही नाही म्हणतात मेहनत. क्या मेहनत की आहे. 6वी रात्र ना. हा तेच म्हणजे कालची 5वी आणि आजची 6वी आणि हे वेश म्हणजे दिवस रात्र. हा उल्लेख व्हायला हवा. सकाळपासून ते पहाटेपर्यंत. हो ते मात्र निश्चित सर म्हणणार असते तुमचं. फायनल किती वाजता होईल याचा अंदाज देखील लावता येणार नाही. चला चेंडू शिल्लक आहेत ते आता 6 आणि गरज आहे 5 या धावसंख्येची. टॉस झालाय. टॉस जिंकलाय वेद 11 इंटरप्राइजेस पिंपरी या टीमने. निर्णय पेंडिंग आहे त्यांचा. फील्ड फर्स्ट ना. दिनेश मरागजे जे या संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी पहिला सामना तर साहेब जिंकलाय. आता अपेक्षा असेल की दुसरा सामना जिंकायची. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक धाव जोडली गेली. 5 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. एका डॉट चेंडू या मॅच मध्ये मजा आणेल, ट्विस्ट निर्माण करेल आणि एखादी विकेट या मॅच मध्ये प्रेक्षकांना हवी आहे तशी मॅच बघायला मिळेल. यावेळेस फटका जबरदस्त आहे. एकदा पूर्ण झाली. एका धावेने समाधान. एक सिंगल जोडली. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 4. 3 या धावसंख्येची गरज. एक डॉट चेंडूला मजा येईल. मग लेवलला येतील कारण धावांचं आणि चेंडूंचं गणित नाही. आम्हाला दोन्ही बाजूला आग लावायला लागते कारण ना बॅटिंग करणारी टीम आमची आहे ना बॉलिंग करणारी टीम आमची आहे. जो जीतेगा वो सिकंदर, जो हारेगा वो इस मैच के बाहर. यावेळेस काय घडलं. एक सिंगल. दुसरी धाव होणार का. तू मैं गपलत. दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती आल्या आणि इथून गपलत झाली. इथून एकाला परतावा लागेल. परतीचा प्रवास करावा लागेल. बजाव डीजे. यस 1+ विकेट. समीकरण बदलेल. शेवटचे आता चेंडू उरलेत ते. धावसंख्या आहे टोटल 25 धावा. शेवटचे चेंडू उरलेत ते 3 आणि गरज आहे 2 या धावसंख्येची. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा शेवटचे निर्णायक. आता चेंडू शिल्लक येते 3. मॅच मध्ये मजा येते. प्रेक्षक आता बसला होता तो आता उठलाय कारण मॅच शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आले. शेवटच्या मोमेंटम पर्यंत ही मॅच पोहोचली आहे. अल्पेश 11 लवजी की त्याच्या अपोजिट खेळती आहे सिया 11 सहकार नगर खोपोली. कट केलाय. सिंगल धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. एकच सिंगल धाव मिळाली आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. शेवटचे चेंडू शिल्लक 2. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू 1 धाव. एक निधाव चेंडू मजा आणेल. ट्विस्ट आणेल. गोलंदाजी मार्क वरती आहे. नवीन फलंदाज कोण गेलाय. ऋतिक ना.
ऋतिक ऋतिक, यस हम पहचानते उन्हें, ऋतिक। 2 गेंदे 1 की दूरी, 2 चेंडू 1 धाव, कंपल्सरी चेसिंग। एक निर्धाव चेंडू आला तर मजा येईल, मजा, अब मजा आएगा। मध्ये आला तर उडव डायरेक्ट, काय खेमे से आवाज आ रही है। चला मैदानाच्या आतमध्ये चला, स्पीड अप। शेवटचा 2 चेंडू 1 या धावसंख्येची गरज, स्मॅश मजा आणतीये। क्षेत्ररक्षण बघा काय सजवलं गेलंय, फिल्डिंग डिपार्टमेंट। स्ट्राइकिंग एंडला आहे प्रथमेश, मॅच ऑन, गोलंदाज तयार, सप्रेम। फलंदाज चलो, हाल चला, पंचांनी नो घोषित केलाय। यस, स्वागताकडे आपण जातोय। चला मॅच कडे आपण जरूर जाणार, पण या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय, सन्मान्य शेखर शेठ ठाकूर साहेबांचं हाल। बाकीचा इतरही कोणीही खेळाडूंनी आतमध्ये जाऊ नका, अन्यथा पुढचा निर्णय कमिटी घेईल। बाकी कोणी आतमध्ये जाऊ नका। तीसरे पंच का?
हाल चला आयोजक या तिसऱ्या पंचना रनआउट साठी यस ना तुम्ही आयोजक आहे तुम्ही नको अंपर पडवा चला थोडा अंपर या Hello, check.
प्लेअर ऑफ द मॅच. चला पिंपरी संघ टॉस आपण जिंकलाय ना. हा चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्या. ऑफिशियल आता पंचांना विनंती असेल आपण मैदानाचा ताबा लगेच घ्यायचंय. पिंपरी संघांना विनंती की आपण लगेचच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सिद्धू 11 कैरे संघ देखील या ठिकाणी दाखल झालाय, जो काल सकाळच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झालेला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम वेद एंटरप्राइजेस पिंपरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला बाकीच्यांनी बाहेर या. आमचे सागरजी पाटील कैऱ्याचे आमचे आलेत, त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. सिद्धू 11 कैरे संघ देखील दाखल झालाय.